व्ह्यू हा नारळीच्या बाग किती भारी वाटतोय. आणि आपण आता बीचवर जायचं ना. आपण आता बीचवर जाऊया. बागडे तलाचे बागडे हो फ्राय आहे. बांगडा फ्राय आणि काय आहे फिश हे बघ भारी येते ना बांगडा फ्राय. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जॅग्निके चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. हो घालवले सो असं असतं घरी आलं की इकडून एक आवाज तिकडून एक आवाज. सो मस्त रेडी झालं. तुम्हाला कळलंच असेल आज काय आहे ते. सो आज आहे फायनली हळदी माझ्या भाच्याच्या आणि आम्ही चाललो आहेत मस्त आरामात. काही घाई नाही केली. मस्त रेडी होऊन आरामात चाललो कारण की रात्रीपर्यंत थांबायचं आहे आम्हाला आणि म्हणून आम्ही आरामात चाललो. मस्त येल्लो साडी घातलेली आहे आणि कशी दिसते मी हिरव्या बांगड्या घातल्या. आणि असं काही फंक्शन असेल तर मला आवडतात हिरव्या बांगड्या घालायला आणि साडी घालायला. तर मस्त दिसते ना. नवरा स्तुती कर. नाही भारी दिसते. भारी वादच नाही. दृष्ट काढायला लागेल आज. अरे बाबा आता तिकडे तर सगळा बहुतेक थोडाफार प्रोग्राम आटपला असेल हळदीचा. तो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आमच्या इकडल्या हळदी आग्र्यांच्या. आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक करा. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चलो. मजा आली असती बोलते. प्लेजरवर कसं ऍडजस्ट केला असता. तेच बोलते कारण ऊन आहे आणि आता 2:03 झालोत ना आम्ही. सो ठीक आहे केला असता ऍडजस्ट. प्लेजरवर कसं ऍडजस्ट केलं असतं. आहे म्हणून घेऊन आलो नाही तर त्याच्यावरच ऍडजस्ट केला असता. सो ठीक आहे आता पोहोचलोय आम्ही हळदींच्या इथं आणि तुम्हाला गाण्यांचा आवाज येतोय आणि पार्किंगचे लय प्रॉब्लेम आहेत एवढ्याशा गल्लीमध्ये. दुसरी जर गाडी आली तर पास होणारच नाही. तो पार्किंग पण तिकडेच आहे. आणि आता आम्ही पोचलो मांडवात. आज लेटच झालाय. तो काय नेहमीप्रमाणेच आहे आमचा. भरपूरच लेट झाला आज. सो 2:30 वाजलेत. आता जाऊन पहिले जेवायला लागेल. नंतर हळद लावायची आहे काय. बघूया पहिले काय होतं ते पहिले बघूया. आणि आमचा बाबू झोपलेला आहे. पहिले तू बोलवतो ना पहिले जाऊन आम्हाला जेवायचं आहे. जेवायला बसलो पहिला. भूक लागली. लेटच झाला ना तेवढा. जेवायला आहे डाळ भात कोबीची भाजी आणि मिक्स भाजी आहे ना. पापड आणि हळद न लावलेली आहे. इकडे आमचा नवरा जेवतोय. ताती जेवलेत आणि सगळे जेवून झाले. सगळ्यांना हळद लावून झाले. आम्ही सगळ्यात लेट. आपण आता बीचवर जायचं ना. आपण आता बीचवर जाऊया. सो आम्हाला लेट झालं तर कोणच नाही मांडवामध्ये. सगळे झोपायला गेलेत कारण रात्री जरा जास्तच झाली. किती आपण 12 वाजता इथून निघालो आणि बाकीची सगळी होती बराच वेळ जागरण करत. त्याच्यामुळं आता सगळी गेली झोपायला. आणि अजून मी हळद नाही लावलेली आहे. आणि मेहंदीचा मेहंदी मला अजिबात नाही आवडत कारण की ते शेवट ना 2-3 दिवसांचे जे साल निघतं असं ते स्किन निघते. त्याच्यामुळे आणि आमच्या पोरला बिल भरवायला लागतं. त्याच्यामुळे मी मेहंदी नाही काढून घेतली. कॅन्सल. सियान मोठं झालं की मेहंदी काढायची. आणि सो हा बघा आत्ताचा व्ह्यू डेचा व्ह्यू आमचा. सियान पडणार तू कसा वाटतोय. नाळीच्या बागा परत दाखवतो. एंट्री तर तुम्ही मगाशी बघितलेलीच आहात. उलटी दाखवली मी. आणि हा परत हा बघा हा इथून व्ह्यू हा नारळीच्या बागा नारळीची झाडं. आणि इकडे जेवणासाठी तयारी करून ठेवलेली आहे आत्ताच म्हणजे कालच केलेली आहे. सो व्ह्यू एवढा भारी आहे. क्लायमेट एवढा भारी आहे आणि एवढी जागा आहे. बापरे अशी करायला जागा पाहिजे. लोक पण मजा करणार. जी पाहुणी येणार ती खुश होणार. खुश झालेलीच आहेत ऑलरेडी. किती भारी वाटतोय. आणि हा इथे मागेच इथून समुद्र आहे. इथून आता जाणार आहोत आम्ही पण थोड्या टायमाने. हळद लावायची अजून. नवरा कुठे गेलाय गायब झालाय. वाजले किती आता 4 वाजले. नवरा अजून आलेला नाही. आता नवरा आला की हळद लावतो आणि मग जातो. हे आहे नवऱ्याचं घर म्हणजे माझ्या बहिणीचं घर. आणि इथे आता प्रोग्राम चालू आहे जाता पुजायचा.
वहिनी ये वावा मग ये वावा मग घरातले प्रोग्राम झाले आणि ते आणि इकडे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. जेवणाला काय काय आहे बघूया. इकडे मोठा भाताचा टोप भात होतोय, आणि सगळी तयारी केलेली आहे. हा इकडे सगळं मटेरियल कापून ठेवलं. टोमॅटो, कांदा, कांदा, लसूण आणि चिकन आहे वाटतं. काय आहे का तू जेवायला? चिकन आहे. किती किलो आहे? आणि बागडे तलाचे बागडे ओ बागडे फ्राय आहे, बांगडा फ्राय आणि चिकन चिकन आहे. चिकनचा रस्सा, ग्रेव्ही आणि सगळे इकडे जेवण बनवतात. मस्त चुल्यावरचं जेवण. तो बघ बांगडे बघायचे. वाव, काय आहे फिश. हे बघ फिश बघ कसे मसाला लावून ठेवलेला आहे. बागडे फ्राय ती मॅरिनेट करून ठेवलेले आहे आणि ते चिकनचं होते. हल्दीच्या इथे आम्हाला बसून बसून कंटाळा आला आणि मग आता आम्ही आलेलो आहोत रेवस जेट्टीला. जे की म्हटलं चला कधी आलेली माहितीये मी सोनू निकेश तुला सोनूच्या लग्नाच्या वेळेस, म्हणजे हिची पहिली मुलगी होती तिच्या लग्नाच्या वेळेस, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी. तेव्हा माझं लग्न नव्हतं झालेलं आणि आता माझ्या फॅमिलीला घेऊन आले, माझ्या नवऱ्याला, माझ्या पोराला. निकेश पार्किंग कुठे करू सांग. पार्किंग इथे एवढी आहे ना. अरे विक्रम वगैरे पण लागलेले आहे. इथेच लावतो ना गाडी. बाबू कुठे आलाय आता? बोल रेवस धक्क्याला. हळद लावायला लवकरच आलेली. आवाज नाही येत, गाड्यांचा आवाज येतोय. जेवणाचा टाइम झाला आणि इकडे मस्तपैकी आमची फिश फ्राय चालू आहे. वाव, स्मेल भारी येते ना. बांगडा फ्राय. आणि स्टेहनला पहिला बांगडा. आपल्या हळदीचा पहिला, स्टेहनला पहिला बांगडा. आणि तिथे चणा कोळीवाडा. तिकडे चणा कोळीवाडा. काय त्याला घेऊ 2-3 खाईल. घे बघ. चला